बालविवाह निर्मूलन प्रकल्पांतर्गत सर्व संबंधित शासकीय विभाग बालविवाह होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतात। 18 वर्षाखालील मुलीचा आणि 21 वर्षाखालील मुलाचा विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे। तसेच प्रत्येक मुलगा किंवा मुलगी यांना शिक्षण घेण्याचा तसेच सुखाने बालपण जगण्याचा अधिकार आहे। त्यामुळे जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही यासाठी सर्व शासकीय यंत्रणा तसेच नागरिकांनीही जागरूक राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बालविवाह निर्मूलन करण्याच्या हेतूने जिल्ह्यातील विभागनिहाय जिल्हा कृती आराखडा तयार करण्याबाबत 23 रोजी आयोजित जिल्हा कृती दलाच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते। यावेळी जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी रमेश काटकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास विभाग नलावडे, बाल कल्याण समिती अध्यक्ष समीर सय्यद, अर्चना मस्के, पोलीस अधीक्षक कार्यालय प्रणिती यादव, पोलीस उपनिरीक्षक सोलापूर ग्रामीण अजित कुमार, जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र सोलापूर गोदावरी राठोड, बालविवाह निर्मूलन प्रकल्प प्रमुख विश्वेश्वर वाघमारे, वरिष्ठ प्रकल्प समन्वयक नंदू जाधव, सिद्धाराम गायकवाड उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले, महिला आणि बालविकास विभाग तसेच अन्य सर्व शासकीय यंत्रणांनी जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत। बालविवाह निर्मूलन प्रकल्पांतर्गत सर्व समाजाचे प्रबोधन करावे। बालविवाहामुळे होणारे मुलामुलींच्या नुकसानाची आणि दुष्परिणामांची माहिती पालकांना समजून सांगावी। बालविवाह झाल्यास कायद्याने होणारी शिक्षा याविषयी देखील समाजाला जागृत करावे। जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही यासाठी सर्वांनी दक्ष राहावे असे आवाहन त्यांनी केले। प्रारंभी जिल्हा महिला बालविकास अधिकारी रमेश काटकर यांनी बैठकीची प्रस्तावना केली तर मागील इतिवृत्त वाचून दाखवले। SBC 3 बालविवाह निर्मूलन प्रकल्प प्रमुख नंदू जाधव आणि वरिष्ठ प्रकल्प समन्वयक सिद्धाराम गायकवाड यांनी बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखडा विभागनिहाय सादरीकरण केले। सक्षम प्रकल्पांतर्गत सुरू असलेले उपक्रम, शालेय कार्यक्रम, पालक विद्यार्थी तसेच सक्षम युवा शक्ती कार्यक्रमाबाबत माहिती दिली। यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बालविवाह निर्मूलनासाठी SBC 3 मार्फत तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे अनावरण केले। जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांनी बैठकीत उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।